मित्रांनो सर्वांना नमस्कार। बघा, आता तुम्ही कालचा मोर्चा बघितला असेल, आपण त्याविषयी बोलणारच आहोत। पण काही दोन असे मुद्दे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओतून मांडणार आहोत, ते म्हणजे पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये। आता बघा, पहिला मुद्दा आपला होता कालचा वयवाढीच्या मुलांच्या आंदोलनाचा। ते आंदोलन मित्रांनो पाठीमाग घेण्यात आलं। आश्वासनं काय होते, पोरांची मागणी काय होती, एकमेकाला ताळमेळ काहीच नाही। एवढे पोरं रस्त्यावरती उतरून सुद्धा यावरती शासनानं सकारात्मक निर्णय घेतला नाही। आणि आता बाकी 26 तारखेपासून परत पायी मोर्चा हा पुणे टू मुंबई हा असा असणार आहे, अशी यांची रूपरेषा आहे पुढची। पण त्या गोष्टीवरती सध्या फडणवीस साहेबांनी काय बोलले आणि मुलांना कसं त्यांनी पाण्यामध्ये ठेवलंय आपण शेवटी बघूया। तर तुम्ही बघा, ज्या मुलांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम म्हणजे एका दिवशीचं ग्राउंड आलं तर त्यावेळेस दोन्हीकडे मुलं पात्र असतील का, किंवा एक ग्राउंड आहे पात्र असतील का, यावरती एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ते म्हणजे काय की बघा, तुमचं एखाद्या वेळेस ग्राउंड हुकलं असेल पावसामुळे किंवा गाडी न भेटल्यामुळे किंवा एकत्र असल्यामुळे, त्या मुलांना ग्राउंडसाठी शेवटच्या दिवशी बोलवण्यात येत आहे। काही जिल्ह्यांना अशी पत्रकं पण काढलेली आहेत की ज्या मुलं ऑब्सेंट होते, जे मुलं येऊ शकले नाहीत, त्या मुलांना त्यांनी एक चान्स दिलाय। तो चान्स कधी ग्राउंड झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ते मुलं त्या ठिकाणी जाऊन आपली चाचणी देऊ शकतात। म्हणजे जो संभ्रम होता पोरामध्ये की आता पुढे काय होईल आमचं, तो त्यांच्या मनातील डाऊट हा यामुळं पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल। आणि जे मुलं ॲब्सेंट होते त्या मुलांनी आपलं नेहमी साईट चेक करत चला, त्यावर तुम्ही जाऊन हे करू शकता। आणि SRPFचे आतापर्यंत ज्या मुलांचं ग्राउंड झालंय त्या मुलांचे मार्क ही उपलब्ध आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचे मार्क्स ही वेबसाईटवरती उपलब्ध आहेत, किती मार्क्स पडलेत वगैरे। तुम्ही त्यावरती ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता, तो आपला अधिकार आहे, तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता। ठीक आहे। आता बघा, मुलांची मागणी काय होती की पावसामध्ये भरती नकोय, भरती ही पावसानंतर व्हायला पाहिजे। त्यामध्ये प्रॉब्लेम्स काही आहेत, कोकणामध्ये असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, पावसाचा प्रॉब्लेम हा उद्भवतोय, हा मुलं फेस करतात। मुलांचे बघा 45 ग्राउंड असणाऱ्यामुळं डायरेक्ट त्यांचे 10 ते 12 त्यांचे मार्क मायनस आलेले आहेत। हे सगळे मुद्दे आहेत। मग अशा वेळेस इथं मॅटर काय झालं, त्यावरती जे माननीय गृहमंत्री साहेब आहेत त्यांनी त्यांचं वक्तव्य केलंय स्पष्ट की काय की ही भरती प्रक्रिया ही आपण जर लांबवली तर भरती प्रक्रिया अजून लांबेल। पुढे इलेक्शन आहे, आचारसंहिता इलेक्शन आहे, आणि त्यानंतर भरती प्रक्रिया करून कसं चालेल, कारण त्यानंतर अजून 9,000 पदांची भरती ही आम्हाला करायची आहे। हा शेवटचं वाक्य आहे मित्रांनो, की आम्हाला अजून 9,000 पदांची भरती करायची आहे। ह्याच वाक्यानं सगळ्या मुलांचं ब्रेनवॉश केलंय। कसं समजून घ्या, ज्या मुलांची मागणी होती की भरती प्रक्रिया नंतर व्हायला पाहिजे, ही त्यांची मागणी मुळात त्या ठिकाणीच शांत झाली। का, त्यांना हे माहित आहे आपल्याला आता हा एक चान्स मिळाला आहे, लगेच आपल्याला यानंतर पुढला चान्स मिळणार आहे। त्यामुळे त्या मुलांचं जे मन आहे ते डायव्हर्ट पूर्णपणे होऊन गेलं। आणि सर्वांची इच्छा एकच आहे आता की जे मुलं या भरतीमध्ये ग्राउंडला अपात्र बनलेले आहेत त्या मुलांची इच्छा ही आहे की आता हे भरतीनंतर लगेच पुढली भरती ही होणार आहे दिवाळीनंतर, म्हणजे हे इलेक्शन नंतर। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अशा प्रकारे एक अटेन्शन तरी ग्रॅब केलेलं आहे ह्या मुलांचं। आणि आता हा जो लढा आहे, हा लढा फक्त त्या मुलांचा आहे ज्या मुलांना एक चान्स मिळाला नाही, आणि त्या मुलांना चान्स हवाय। ते मुलं वयवाढीसाठी एक संधी द्या म्हणून ते सध्या उपोषण किंवा मोर्चे असतील, आंदोलन असेल ते करत आहेत। भलेही त्यांच्याकडे सुद्धा सरकारनं लक्ष द्यावं आणि त्यांची मागणी ही योग्य आहे, एक चान्स द्यायला काही हरकत नाही, ह्या भावनेतून त्यांना एक संधी द्यावी। यावरती बघा, एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, एवढ्या काही हालचाली चालू आहेत, ज्याला गरज आहे तिथं मुलं गेलेली आहेत। पण अशा ठिकाणी काही शहाणे असतात, ते घरून कमेंट करतात। ते निगेटिव्ह कमेंट करणं, निगेटिव्ह थॉट पसरवणं, निगेटिव्ह व्हिडिओ टाकणं, ह्या गोष्टी टाळत चला, ह्या गोष्टी करू नका। कारण आपण जर एकजूट नाही दाखवली तर गंभीर प्रश्न होतो। बघा, आता 17,000 जागेची भरती आहे आणि 17 ते 18 लाख फॉर्म आहेत। या ठिकाणी 17 ते 18 लाख मुलं लागणार नाहीत, 17,000 मुलं फक्त लागणार आहेत। पण ही वेळ आपल्यावर सुद्धा भविष्यामध्ये येऊ शकते, त्यामुळं थोडंसं गंभीर गोष्टी घेत चला। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर्व मुलांचे मार्क्स हे कमी येत आहेत, ग्राउंडचे मार्क कमी पडत आहेत। त्या मुलांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही।
कारण ह्या गोष्टी सर्वांनाच फेस कराव्या लागत आहेत. सध्या मार्क्स हे सर्वांचेच कमी येत आहेत किंवा कुणाचे जास्त जास्त येत कमी येत असं नाही. सर्वांचे मार्क ह्या पावसामुळं आणि ह्याच्यामुळं कमी येत आहेत. बघा आता पाऊस हा मार्क कमी येणारच आहेत, पण पाऊस नसेल तरीही मार्क कमी येतात, कारण त्यावेळेस वातावरण हे खूप दमट आणि खूप गरमीचं असतं. आभाळ येतं आणि आतल्या आतूर गरमी होते. त्या गरमीमध्ये मुलं टिकाव धरू शकत नाही ग्राउंडवरती. तर मित्रांनो भावांनो, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. बिनधास्त तुम्ही टेन्शन फ्री ग्राउंडला जा. ग्राउंड एकदम टेन्शन फ्री द्या. तुम्ही तयारी केली असेलच तर ग्राउंड द्या, नाहीतर विनाकारण जीवाशी खेळू नका. कारण जीव हा अमूल्य आहे. जीव आहे तर सर्व गोष्टी आहेत. त्यामुळं तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या. आणि ज्या मुलांचं ग्राउंड बाकी त्यांनी सराव करा, त्यांचं ग्राउंड झालं त्यांनी लिखित तयारी करा. आणि जे मुलं कुठं absent आहेत त्या मुलांना जाऊन नंतर ते तिथं जाऊन ग्राउंड देऊ शकतात शेवटी. ठीक आहे. आणि प्रत्येक तुम्ही मार्क ही वेबसाईटला जाऊन बघू शकता, जाऊन बघत चला. तुमची काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला किंवा टेलिग्रामला तुम्ही मेसेज करू शकता. मेसेज करा, बघ खाली मी लिंक प्रोव्हाइड करतो. ठीक आहे.